आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये नाना नानी पार्कमध्ये श्याम सुंदर गिल्डा हे उद्योजक आहेत। लातूरमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे। प्रचंड बिजी दिवसभरातलं शेड्यूल असताना देखील सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी येतात। आपण बघू शकता त्यांचे मित्र देखील त्यांच्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूया सकाळी उठून आळस न करता व्यायामला का येतात। सर, आपलं पूर्ण नाव? श्याम सुंदर जमनादासजी गिल्डा। बर सर, आपण किती दिवसापासून व्यायामला येता? खूप वर्षापासून। बर, काय वाटतं तुम्ही सकाळी व्यायाम केल्यामुळे? आता आपल्या आवश्यकच आहे ना। शरीरासाठी, आपल्या शरीरासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपलं सकाळची कमीत कमी 2 तास तरी आपल्या शरीराला द्यायला पाहिजे। बर, त्या हिशोबाने आम्ही सकाळी 7 वाजता सगळे जमा होतो। बर, आणि 1 तास अर्धा तास वॉकिंग करून चहा पाणी घेऊन दोस्तासंग रम्य वातावरणामध्ये बर आनंद घेतो। बर, आणि त्यामुळे आमची दिवसभराची एनर्जी आम्हाला उपलब्ध होते। बर, व्यायाम केल्यामुळे दिवसभरात काय वाटतं तुम्हाला? बदल काय वाटतो? स्वतःच्या सगळ्या दिनचर्यामध्ये तत्परता म्हणजे स्फूर्ती येते। आणि सकाळचे 1-1.5 तास दोस्तासंग हसी मजाक करत व्यायाम भी होत आहे, हसी मजाक भी होत आहे आणि दिवसभराची एनर्जी मिळते त्याच्यातून। बरेच भारतातले नागरिक आहेत, लातूरकरातले नागरिक आहेत। काही लोकांचं म्हणणं असतं, सर मला बिझनेस आहे, मला वेळ मिळत नाही मी व्यायाम करण्यासाठी। पण तुमचा एवढा मोठा बिझनेस असताना तुम्ही वेळ कसा काढता? सगळ्यात लोकांची चूक आहे की संध्याकाळी टीव्ही बघत बसतात 12-1 वाजेपर्यंत। बर, म्हणून ते सकाळी उठत नाहीत। बर, टीव्हीमुळे त्यांचं उठणं होत नाही म्हणून ते म्हणतात बिझनेसमध्ये। बिझनेस सगळ्यांनाच आहे। हो, बिझनेस सगळेच करतात। आम्ही इथे सगळे व्यापारी वर्गच आहोत। हो, सगळे बिझनेस करतात। पण संध्याकाळी 2 आणि 1 वाजेपर्यंत मोबाईल आणि टीव्ही जर नाही बघितलं सकाळी बरोबर उठणं होतं। एकदा सवय लावली आपल्याला, बर, ऑटोमॅटिक होते उठणं। हे चुकीचं आहे बोलणं की माझ्या बिझनेस आहे, हे आहे, ते आहे। वयाच्या 50च्या नंतर तरी बिझनेस मुलांच्या हातात सोपवून आपण तुझ्या व्यायामाला यायला पाहिजे। सर, तुमचं एज काय? 64 वर्ष। बघू शकता हे 64 वर्षाचे नवजवान आहेत। तुम्ही बघू शकता ह्यांना कुठल्याच प्रकारे ढेरी नाही, म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम स्लिम आहेत। ह्याचं सर्वात मोठं कारण जर बघितलं तर त्याने सकाळी उठून व्यायाम करतात आणि सर्व मित्र परिवाराला घेऊन त्याने व्यायाम करतात। खरंच आदरणीय गिल्डा सरांचा आदर्श घेऊन लातूरकरातले सर्व नागरिक आळस न करता व्यायाम केलं पाहिजे। जय हिंद, जय भारत।